नमस्कार. मी श्रीकांत इंगळे, सोलापूर जिल्हा याचे वास्तुशास्त्र व परिणाम याची माहिती देत आहे. सोलापूर शहर हे जिल्ह्याच्या आग्नेयेकडे जाते. तसेच अक्कलकोट, दुधनी हे पण आग्नेयेकडे असल्यामुळे शहरात भांडण, गुंडगिरी, दादागिरी हे पूर्ण दुधनीपर्यंत दहशत आहे. हे अग्नितत्व असल्यामुळे व याचा ग्रह मंगळ असल्यामुळे सतत युद्धाचा व वादाचे कारक आहे. पुढील दिशा ईशान्य भागात बार्शी व वैराग हा परिसर येत असून हे ईशतत्व आहे. वैरागमध्ये संतनाथ महाराजांचे मंदिर असून बार्शीमध्ये स्वयं नारायण भगवंत या रूपात आहे. त्याच्याही पलीकडे ईशान्य भागात म्हणजे सोलापूरच्या बाहेर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बाँड्रीवर महादेवाचे रामलिंग हे स्थान आहे. ते रामाने स्थापन केलेलं आहे. त्यानंतर पुढची दिशा म्हणजे पूर्व दिशा. पूर्व भागात शहराजवळूनचा भाग व मोहोळ आणि मार्डी हा परिसर येतो. मोहोळ येथे नागनाथ मंदिर, वडवळ येथे नागनाथ मंदिर व मार्डी येथे यमाई मंदिर आहे. यात पूर्व दिशेचा स्वामी इंद्र आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नेतृत्व हे शहरातूनच होते. सुशीलकुमार शिंदे, विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख हे मंत्री होऊन गेले. ते सध्या वर्चस्व करत आहेत. पुढील दिशा ही दक्षिण दिशा असून दक्षिणेस मंगळवेढा सांगोला येथे ही संतांची भूमी आहे. दामाजी पंत, चोखामेळा, कान्होपात्रा हे संत या भागात होऊन गेले. या दिशेचा ग्रह शनी असून स्वामी हा यम आहे. पुढील दिशा नैऋत्य दिशा. ही पृथ्वी तत्वाची दिशा असून नैऋत्य दिशेमध्ये योग्य ज्ञान प्रदान करणारे गुरु या दक्षिण नैऋत्य भागातच आहेत. पुढील दिशा ही पश्चिम दिशा असून या दिशेचा स्वामी हा वरुण असून हे वायुतत्व आहे व ग्रह हा राहू आहे. बुद्धीचा कारक असल्यामुळे चंचल आहे. हा भाग माळशिरस, अकलूज, धर्मपुरी, नीरा, नरसिंगपूर येथील येतो. या परिसरात सुजलाम सुफलाम आहे. नेम एंड फेम येथेच आहे. सुधारित भाग आहे पण वायव्यचा राहू कानभरणी करतो म्हणून सतत येथील राजकारण हे मृगजळासारखे पक्षात बदल होत असतात. यापुढील दिशा ही उत्तर दिशा असून उत्तर दिशेस कुर्डवाडी येते व या आपल्या जागेवर कुर्डवाडी परिसर हा आणि करमाळा उत्तर दिशेकडेच येत असल्याने येथील सर्व जागेवर स्थिर व समृद्ध आहे. उजनीचे पाणी बॅकवॉटर स्वरूपात इथे मिळते. करमाळा येथे कमला भवानीचे मंदिर आहे. तेथील शिल्प, स्तंभ व पायऱ्या या सर्व 96 आहेत. या दिशेची कुबेर देवता असून ग्रह चंद्र आहे. या भागात उजनीच्या बॅकवॉटरमुळे सुजलाम सुफलाम अशी समृद्ध परिस्थिती आहे. धन्यवाद. नमस्कार.